स्वतःच प्रधानमंत्र्यांनी लोकसभेमध्ये वक्तव्य केलं की कोरोनासारखी परिस्थिती होणार, म्हणजे लोकांना त्यांनी पॅनिक केलं. आता सांगतात पॅनिक होऊ नका आणि अफवावर होऊ नका. देशाचे प्रधानमंत्री अगर घोषणा लोकसभेत करत असतील आणि तेच स्वतः लोकांना पॅनिक करत असतील, आणि राहिला दुसरा प्रश्न की गॅस असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, त्याचं शॉर्टेज सुरू झालेलं आहे. महिनोमहिने लोकांना गॅस मिळत नाही, ही तेवढी वस्तुस्थिती आहे. जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर मांडली पाहिजे. नुसतं पॅनिक होऊ नका असं सांगण्यापेक्षा जी काही स्थिती आहे त्या स्थितीशी अवगत केलं पाहिजे, कारण की प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीच्या पुढे जावंच लागणार आहे. पण जी काही परिस्थिती आहे ती अजून देशाच्या जनतेसमोर येऊन नाही राहिलेली आहे. सरकार म्हणतं की आमचा जो साठा भरपूर आहे, पेट्रोल डिझेल आहे, गॅस आहे. मग वास्तविकता काय आहे? ते लोकांच्या समोर मांडली पाहिजे. मग इथं आता आपण पाहतोय की रोज पेट्रोल पंपला लाईनी लागतात, गॅसच्या दुकानात लाईनी लागलेल्या आहेत. मग ही परिस्थिती काय? ही वस्तुस्थिती सरकारने मांडावी आणि बिलकुल अफवावर कोणी विश्वास करू नये. पण वास्तविकता आपण या ठिकाणी पाहतोय ही वास्तविकता वेगळी आहे. असं आहे, नाचता येत नाही आणि अंगण वाकडं आहे, अशा पद्धतीचं ती भूमिका असली पाहिजे. मार्चला कर्ज थकीत होतं. आता एसओपी कशाची तयारी करते मला माहिती नाही. निवडणुकीच्या काळात आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू अशा पद्धतीच्या घोषणा झाल्या. त्यावेळेसच एसओपी सांगायला पाहिजे होती. अन्य मुख्यमंत्र्यांनी पात्र शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू, तर आता पात्र कोण आहे हेही कळायला कारण नाही. विधानसभेत आम्ही विचारलेलं आहे. आणि यामुळे आता परिस्थिती अशी झाली की शेतकरी जो 31 मार्चच्या आत कर्ज भरायची प्रक्रिया होती ती थांबली. त्यामुळे सेवा सहकारी संस्था सुद्धा डबघाईस जातील, जिल्ह्याच्या कोऑपरेटिव्ह बँकाही सुद्धा त्याच्या डबघाईस जातील आणि शेतकऱ्यावर उलट कर्ज चढेल. म्हणून सरकारने तातडीनं पात्र शेतकरी कोण, आता ट्रॅक्टरचा अगर ज्याच्या घरी ट्रॅक्टर आहे, मोटरसायकल आहे त्याला देणार नाही, तर आता 100% लोकांच्याकडे आपल्याला ट्रॅक्टर आणि मोटरसायकल पाहायला मिळणार. ट्रॅक्टरची संख्या पाहिली तर 80% झाली, मोटरसायकल 100% झाली. त्यामुळे पात्र म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीची स्थिती समजावून सांगितली पाहिजे. सरकारला कोणाचं कर्ज माफ करायचं आहे, पण सरकारने समजा सप्टेंबरमध्ये कर्जमाफीचं ते पात्रची यादी जाहीर केली तर मोठा गोळ होईल आणि त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत येतील आणि हे सहकारी व्यवस्था सुद्धा अडचणीत येईल.